रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सुखी तो घराना
घराण्याला सुखी येतो 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 तिचा आवाज थोडा मोकळा
नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो धरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विणा आणि कास्तापै साधन वाहतसे आण विढोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरु परंपरेला अनेक प्रणिपात करून वंदन करून असा हा परमपवित्र दिवस सेवेसाठी घेतलेला अभंग वारकऱ्यांच्या नित्य पाठातला नित्य ऐकण्यातला आणि अनेक वेळा या अभंगावरती आपण अनेक अशा कीर्तनकारांच्या मुखारविंदातनं आपण हा अभंग श्रवण सुद्धा केलेला आहे. लक्षात घ्या, या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारांना जगतापुढे जे काही सांगायचं आहे त्या जगाच्या कल्याणासाठी सांगायचं आहे. लक्षात घ्या, कारण संत महात्म्यांचं सांगणं, संत महात्म्यांचं बोलणं, संत महात्म्यांचं चालणं, संत महात्म्यांचं वागणं, त्यांची प्रत्येक कृती ही कशी असते तर ती प्रत्येक कृती आपल्याला मंगलदायक असते आणि जगाच्या कल्याणासाठीच ती असते. लक्षात घ्या, म्हणून प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असताना आपल्या परीने तो जीवन जगत असतो. प्रत्येकाला एक स्वातंत्र्य आहे. कोण कसं जीवन जगावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिशः प्रश्न आहे, व्यक्तिगत प्रश्न आहे. पण त्याच्याही पुढे मला एक पाऊल पुढे जाऊन मला असं बोलायचंय, सांगायचंय, प्रत्येक जण जीवन हा जगत असतो. तो जगत नसला तरी त्याला जीवन हे जगावंच लागतं. लक्षात घ्या, काहींचं जीवन स्वतःच्या खुशीसाठी तो आनंदाने जगत असतो. काही जण मुस्कट्या बांधून त्यांचं जीवन इतकं फरफटलेलं असतं, मुस्कट्या त्यांच्या बांधलेल्या असतात, तरी पण ते जीवन कसं गुदमरल्यासारखं जीवन जगतात. अनेक अशी जी मंडळी. लक्षात घ्या, आज सर्व थरांमध्ये आपण जर पाहायला गेलो तर प्रत्येक व्यक्ती तो जीवन जगतो अशा मोकळ्या अंतःकरणातनं किंवा श्वासाने तो जगतो का? मला सांग. जीवन जगण्यासाठी त्याचा श्वास हा जिथे लागतो, पण त्याचप्रमाणे जीवन जगायचं असेल तर मोकळ्या श्वासाने आपल्याला जगता यायला पाहिजे. विठ्ठल आपल्या दबाव तंत्रामध्ये जगतात. लक्षात घ्या, त्यांच्यावरती अनेक प्रकारचा तो दबाव असतो, पण संत महात्म्यांच्या डोक्यावरती कोणत्याही प्रकारे तो दबाव नसतो. इथे आपण मोकळ्या श्वासात जरी आपण बसलेली आहोत, पण आपण मोकळं जगतोय का? आपलं जीवन आपल्याला हे खरंच वाटतं? आपलं जीवन हे आपण जीवनाची प्रणाली ही आपल्याला खरी वाटते? पण त्याच्याही पुढे मला जाऊन असं सांगायचं आहे, जीवन तुम्ही तुमच्या स्वतःच्या तत्वानी जगू नका, संत महात्म्यांच्या तत्वानी जगा. विठ्ठल विचार करणारा तो प्राणी आहे, विचाराने तो जगत असतो. काय ज्ञात आहे, काय अज्ञात आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, त्याला चांगल्या रीतीने त्याला ठाऊक असतं. लक्षात घ्या, पण याच्याही पलीकडे जीवन हे कोणाचं आहे तर याच्याही पलीकडे उंचावलेलं जीवन या जगतामध्ये त्या संत महात्म्यांच्या, त्या सत्पुरुषांचं ते जीवन सांगितलेलं. आज अनेक ठिकाणी संत महात्म्यांचा तिथे उदय झाला, अनेक ठिकाणी संत महात्म्यांनी आपला अवतार घेतला, अवतार कार्य त्यांनी पूर्ण केलं. पण ज्यावेळेस आपण आपल्या संत महात्म्यांचा विचार करतो, विचार करत असताना या संत महात्म्यांना या जगतावरती काय अवस्था लागलं, का उपदेश करावा लागला, का लोकांना सांगावं लागलं? संसार करा म्हणून कोणाला सांगावं लागत नाही, प्रपंच करा म्हणून कोणाला सांगावं लागत नाही, परमार्थ करा हेच सांगावं लागतं. विठ्ठल संसार करा, तुम्ही संसार करा, संसार करा म्हणून हे कोणाला सांगावं लागत नाही.
पण परमार्थाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो, परमार्थ लोकांना करा, त्यांना जाग करावं लागतं, हलवावं लागतं, त्यांना उठवावं लागतं, त्या प्रवाहामध्ये त्यांना आणावं लागतं लक्षात. पण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की उठसूट अनेक अशी मंडळी येतात आणि त्यांचा बोलण्याचा विषय हा कोणता असतो, जे परमार्थ करणारे असतात त्यांच्यावरती टिप्पणी करण्याचं काम ते खूप चांगल्या रीतीने करत असतात. म्हणून काही लोकांचा एक तो उद्योगधंदाच हा असा असतो, काही जरी झालं तरी आपण कोणावरती बोलायचं तर त्या परमार्थावरती आपण बोलायचं. जे परमार्थ करणाऱ्याशी जी जीव आहे, निश्चितपणे तुम्ही त्यांच्यावरती टिप्पणी करा, निश्चितपणे तुम्ही त्यांच्यावरती बोलत राहा. सामान्य लोकांची बात तुम्ही सोडा, पण ज्यावेळेस तुकोबारायांनी आपलं जीवन पूर्ण केलं, कार्यकाल पूर्ण केला, ज्ञानोबारायांनी पूर्ण केलं, त्या काळामध्ये त्यांना बोलणारे काही कमी होते का मला सांगा. आज थोडासा रामेश्वर भट्टाचा इतिहास तुम्ही पहा. आज तो कोण होता? तो ब्राह्मण होता. लक्षात घ्या, ब्राह्मण. ब्राह्मणोसे मुखमासीत बाहुराजन्यः कृतः. ब्राह्मण होता, म्हणून या भूतलावावरती जर देव कोण आहे तर ते ब्राह्मण म्हटलेले लक्षात घ्या. म्हणून एखादा ब्राह्मण जर आला तर आपण त्याला ओ ब्राह्मण असं म्हणत नाही, देव बाप्पा आपण म्हणतो. विठ्ठल शब्द वापरतो. दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये हा शब्द वापरत नाही, तो प्रयोग आपण करत नाही. पण एखादा गरीब ब्राह्मण जरी आला तरी म्हणतो की कोण आले? देव बाप्पा आले, देव बाप्पा आले. त्यांना बसायला पाठ द्या, त्यांना आपण खाली बसवत नाही. आपली संस्कृती सांगितली, परंपरा ही सांगितली. म्हणून अनेक जण त्या परमार्थावरती बोलतात, त्याच्यावरती अनेक प्रकारे टिप्पणी करतात. पण मला एकच असं सांगायचं आहे, निश्चित तुम्ही बोला, पण अभ्यास करून तुम्ही बोला. कारण का, त्यांना जर अभ्यास झाला असता आणि परमार्थ जर कळाला असता तर परमार्थावरती उलट सोडते काही बोलले नसते. म्हणून प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारांना जो उपदेश करायचा आहे तो उपदेश काही सामान्य उपदेश नाहीये, तो जीवाला परिपूर्ण करण्याचा तो उपदेश आहे. लक्षात घ्या. म्हणून संत महात्म्यांच्या गाथ्यातला, संत महात्म्यांची जी अभंग आहे, असा एकही अभंग नाहीये की जो आपल्या कामाचा नाही. सगळी अभंग कशी आहेत, कोणताही अभंग असो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. संत महात्म्यांची कुठलीही अभंग रचना असू दे, एक तरी बिनकामाचा आहे का? सगळी अभंग कशी आहे तर सगळी अभंग त्या मानवाच्या कल्याणासाठीच आहेत. विठ्ठल ज्या वस्तू आपल्या कामाच्या आहेत त्याला आपल्याला दूर सारायचंय का, त्याला आपल्याला जवळ करायचं. एखादा व्यक्ती आपल्या कामाचा आहे, एखादा व्यक्ती आपल्याला जर कामाचा असेल तर त्याला खाण्यापिण्यापासून त्याला सांभाळावं लागतं. मास्तर एखादा कामाचा जर असेल तर त्याला खूप सांभाळावं लागतं. कसं सांभाळावं लागतं बर का? जसं तळव्यावरती जर एखादा जर फोड असेल तर त्या तळव्याच्या फोडासारखं त्याला सांभाळावं लागतं. शिष्य असेल, ऐका, गुरुचा शिष्य जर असेल तर त्या शिष्याला कसं सांभाळावं लागतं? तो शिष्याला त्या तळव्याच्या फोडाप्रमाणे सांभाळावं लागतं, त्याला साधना द्यावी लागते. लक्षात घ्या. जर गुरु त्यांना साधना देत नसेल, विषांतर होऊ देणार नाही कीर्तनाला. नीट ऐका, साधना जर देणारा जर गुरु नसेल तर त्या गुरुचा उपयोग मला काय सांगा. आज या जगतामध्ये उपदेश करावा संत महात्म्यांनी करावा, जगाला मार्गदर्शन करावं त्या संत महात्म्यांनी करावं. पण या कलियुगामध्ये इतकं काही तुकोबारांना सांगण्याची पाळी का आली, आपण थोडासा याचा विचार करा. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि द्वापारे परिचर्यानाम. बर का? आणि कलियुगामध्ये कलो तत् हरि कीर्तनात.
पहिला युग आहे ते कृतयुग म्हणजे सत्ययुग सांगितले. तुम्ही आम्ही पाहिलं का? सत्ययुगामध्ये पाहत असताना प्रत्येक व्यक्ती कधीही खोटं बोलणारा नसायचं नाही. त्याला सत्ययुग सांगितलेलं बरं. आता लोक शब्दाकून खोटं बोलतात. लोकांची तर अशी भावना झाली आहे, खोटं बोला पण रेटून बोला. विठ्ठल रेटून बोला, शब्दा खा पण खोटं तुम्ही बोला. खोटं बोला पण शब्दा तुम्ही खा. जो भी हम कहेंगे सच कहेंगे, सच के सिवा कुछ नहीं कहेंगे. गीता पे हाथ रखकर हम कहेंगे जो भी हम कहेंगे सच कहेंगे. मला सांगा, त्या अशा न्यायालयामध्ये आज गीता आपल्या समोर दिली जाते आणि गीतेवरती हात तिथे ठेवायला लावतात. लक्षात, म्हणजे शपथ व्यक्ती केव्हा खातो, माणूस केव्हा खातो, ज्या गोष्टीमध्ये कुठेही खोटारडेपणा नाहीये, जी गोष्ट कधी खोटी ठरत नाही, जी गोष्ट सत्य आहे, जी गोष्ट सत्यतेला उतरलेली आहे, त्यावेळेस माणूस शपथ खातो. विठ्ठल सांगितलेला आहे. अगोदर तो विचार केला आहे, सत्ययुगातला विचार. त्या सत्ययुगामध्ये परमेश्वराच्या प्राप्तीचा जर कोणता जर मार्ग असेल तर त्याच्यामुळे केवळ तो ध्यान सांगितलंय. लक्षात, अष्टा काळामध्ये आज व्यक्ती का इतका बिघडलाय? तो ध्यान करत नाही म्हणून. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषी. म्हणून ज्याला आतून स्वस्थ राहायचंय, ज्याला आतून व्यवस्थित सुव्यवस्थित त्याला जिथे राहायचं आहे, कारण ध्यानाची इतकी मोठी महत्ता ग्रंथांमध्ये सांगितलेली आहे. माणूस जर विचलित झाला, काही करू नका. तुम्ही स्वतः विचलित झालात, काही करू नका. त्यावेळेस कळत नाही निर्णय काय घ्यावा, पाऊल पुढे टाकावा का पाऊल मागे घ्यावा, का आपण जिथे आहोत तिथे आपण स्तब्ध आपण उभं राहावं. पण ध्यान एक अशी वस्तू आहे की ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही परमेश्वराला सुद्धा आपलंसं करून घेऊ शकता. इतकी ताकद कशामध्ये आहे तर त्या ध्यानामध्ये. लक्षात घ्या. म्हणून ज्यावेळेस तुम्ही गुरुमंत्र घेता, गुरुदीक्षा घेता, तुम्हाला गुरु महाराज ध्यान शिकवतात. लक्षात घ्या. ध्यानाची प्रक्रिया तुम्हाला सांगतात, ती साधना तुम्हाला देतात. कशासाठी? तुम्ही आतून कोणत्याही प्रकारे तिथे चलबिचल न होता तुम्ही स्थिर राहिला पाहिजे, तुम्ही खंबीर राहिला पाहिजे. लक्षात घ्या. आणि ध्यानाच्या माध्यमातून तो जीव आहे तो आपल्या परिपूर्ण त्या लक्ष्यापर्यंत तो पोहोचतो. निर्णय काय घ्यायचा ही क्षमता आपल्याला देणारे कोण आहे तर ती ध्यान सांगितले. अष्टांग योगामध्ये जे 8 प्रकार जिथे योगाची सांगितलेली आहेत, त्याच्यामध्ये एक महत्वाची पायरी कोणती आहे तर ती ध्यानाची पायरी. कारण हे सगळं काय सांगत असतो, ध्यान आहे, यज्ञयाग आहे, पूजा आहे आणि नंतर नामस्मरण. ध्यान सांगितले, काही करू नका, काही करू नका. कोण म्हणतं ध्यान आम्ही केव्हा करावं, केव्हा करावं, केव्हा करावं? ध्यान करायचं असेल तर त्याच्यासाठी एक ब्रह्ममुहूर्त तो सांगितलाय, अत्यंत महत्वाचा सांगितला. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण निद्रावस्थेला जातो, निद्रावस्थेला जात असताना सुद्धा आपण अगोदर स्वतःला स्थिर करायला पाहिजे आणि आपण ध्यान करायला पाहिजे. मला एकाने सांगितलं, बाबा थोडीशी ध्यानाची व्याख्या सोपी करून सांग. ध्यान कशाला म्हणतात? थोडक्यामध्ये सांगत असताना त्या बेळगावच्या एक कलावती माता म्हणून खूप मोठ्या अशा साध्वी, खूप मोठ्या तपस्वी, खूप मोठ्या अशा संत, ज्याही वेळेला तुम्ही बेळगावला जाता, आजच्या काळामध्ये त्याला बेळगाव हा शब्द वापरत नाहीत, बेळगावी. उस्मानाबाद कोणी म्हणत नाहीत आजच्या काळामध्ये. उस्मानाबाद म्हणजे तर चिमटुके तुम्हाला घेतात, आता म्हणू नका. काय म्हणावं लागतं? धाराशिव म्हणावं लागतं बरं का. औरंगाबाद म्हणायचं नाही. काय म्हणायचं? संभाजीनगर आपण म्हणायचं. खरं म्हणजे हैदराबादचं आता आपण हैदराबाद म्हणतो, पण हैदराबाद हे नाव नाहीये, तर हैदराबादचं खरं नाव आहे भाग्यनगर. अनेक अशा गावांबद्दल मी, कारण का हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे, हे सर्व आपल्याला ज्ञात पाहिजे. लक्षात घ्या, सगळं माहिती पाहिजे.
ध्यानाबद्दल सांगत असताना ध्यानाच्या माध्यमातून जीव तो परिपूर्ण होतो. पण हे केव्हाची बात सांगितलेली आहे, त्या सत्ययुगातली ही बात सांगितली. लक्षात घ्या. अष्टांग योगामध्ये आज आपल्याला जिथे ध्यान सांगितलेलं आहे, म्हणून ज्यावेळेस जिथे एकलव्याला द्रोणाचार्याने परवानगी दिली नाही, काही जरी झालं तरी सुद्धा मी तुला धनुर्विद्या शिकवणार नाही, कारण का मी वचन दिलेलो आहे. वचन कोणाला दिलोय? वचन दिलोय मी अर्जुनाला. या जगताच्या पाठीवरती अर्जुनासारखा धनुर्धारी मागेही कोणी झाला नाही, आजही कोणी नाही, आणि चंद्र सूर्य असेपर्यंत असा कोणी होणारी नाही. विठ्ठल मातांना एकाने विचारलं ध्यानाबद्दल काय, आम्हाला सोपी परिभाषा तुम्ही सांगा. सोपी परिभाषा सांगा. आता ध्यान करायचं म्हणजे नेमकं कोणाचं काय? सगुणाचं ध्यान करायचं का निर्गुणाचं करायचं? निराकाराचं ध्यान आम्ही करायचं कोणाचं ध्यान? ते देव त्याला सगुण तर म्हणायचं का निर्गुण म्हणायचं, काय म्हणायचं? पण ध्यान मात्र कोणाचं करायचं? पण तुकोबाराय सांगतात ध्यान जर करायचं असेल तर सुंदर ते ध्यान, सुंदर ते पूजा झाल्यानंतर सकाळच्या वेळेला त्याचं रूप बदलतं. दुपारच्या वेळेला तुम्ही पहा पांडुरंग परत वेगळ्या रूपात तुम्हाला दिसतो. दुपारतीच्या वेळेला पहा वेगळा दिसतो, आणि रात्रीची आरती झाल्यानंतर पहा तो आपल्याला आगळाने वेगळा दिसतो.
असतो, कारण का तितकं त्याचं रूप हे मोहक आहे. म्हणून संत महात्म्यांनी जे ध्यान केलं ते अगोदर निर्गुणाचं केलं नाही, ते सगुणाचं केलं. म्हणून जीवनामध्ये आपल्याला द्वैतातनं अद्वैताकडे जायचं, अद्वैतातनं द्वैताकडे यायचं नाही बर का. सगुणातनं निर्गुणाकडे जायचं, निर्गुणातनं सगुणाकडे परत यायचं नाही. संसारातनं परमार्थाकडे जायचंय, परमार्थातनं परत संसाराकडे यायचं नाहीये. विठ्ठल आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंदाचा विरुद्ध अर्थी शब्द काय एक जण तरी मला इथे दाखवावा सांगा. आनंदाचा विरोधी शब्द कोणते सांगा. आनंदाला दुसरा विरोधी शब्दच नाहीये. विठ्ठल स्त्री जसं म्हटल्यानंतर आपण इकडे पुरुष म्हणतो, दिवस म्हणल्यानंतर रात्र आपण म्हणतो, खरं म्हणल्यानंतर खोट आपण म्हणतो. पण आनंदाला दुसरा पर्यायी शब्द काय तुम्ही मला सांगा. आनंदाला कोणता पर्यायी शब्द आहे का? कारण हा कसा आहे, तो परमेश्वर परमात्मा कसा आहे, तर तो आनंद घन आहे, तो आनंद रूप आहे, आनंद स्वरूप आहे. विठ्ठल काय ध्यान असतं कसं थोडं आम्हाला सांगा, आम्हाला माहिती नाही. कारण प्रत्येकाने व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये स्थिरता आणायची असेल तर त्यांनी ध्यान हे अपरिहार्याने तरी करायलाच पाहिजे. कोणतेही सबब नको, रोज नित्य नेमाने 5 मिनिटं का असेना, 10 मिनिटं का असेना ध्यान हे करायलाच पाहिजे. ध्यानामुळे तुमच्या विचाराची उंची वाढेल, ध्यानामुळे तुमच्यामध्ये एक प्रगल्भता निर्माण होईल, ध्यानामुळे तुम्हाला आत्मबळ प्राप्त होईल. विठ्ठल एक शक्ती निर्माण होईल. लक्षात शक्ती निर्माण होईल. रामकृष्ण परमहंसांनी जी काही शक्ती आज आपल्या विवेकानंदांना दिली, शक्तिपात केला, ध्यानाचा तो विषय आहे. ध्यानामुळे सर्व काही त्यांना त्रिकाल ज्ञान हे प्राप्त होऊन जातं. लक्षात संजयाला दृष्टी प्राप्त झाली, संजयाला दृष्टी प्राप्त झाली आणि कुरुक्षेत्राच्या त्या रणांगणामध्ये जे काही चालत असत बर का, ते सर्व काही वृत्तांत त्यांना सांगता यायचं. हे सामर्थ्य कशाचं होतं तर त्या ध्यानाचं होतं. विठ्ठल करायला पाहिजे. आज आपण पाहतो जे अध्यात्मातल्या क्षेत्रात अनेक असे सत्पुरुष असतात. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. अनेक असे सत्पुरुष असतात, त्यांना एक विशेष ज्ञान का प्राप्त झालेलं असतं, कारण नित्यनेमाने त्यांची एक प्रामाणिक साधना ही सुरू असते. प्रामाणिक साधना ही करत असतात आणि त्या साधनेच्या माध्यमातून त्यांच्याजवळ असलेल्या ज्या सूक्ष्म शक्त्या आहेत त्या सूक्ष्म शक्त्या त्या जागृत झालेल्या असतात
आणि प्रामाणिकपणे जरी तुमची साधना सुरू झाली, तुम्ही साधना करायला लागला, ध्यान करायला लागला. आता ध्यानामध्ये बगळा सुद्धा तो ध्यान सरोवरामध्ये ध्यान लावून बसलेला असतो. आपल्याला वाटतो काय नारायणाचं ध्यान करायला लागला. असे आजकाल परमार्थातले बगळे खूप झालेत. विठ्ठल बगळे खूप झालेली आहेत. लक्षात बगळा आहे सरोवरामध्ये, आपल्याला किती छान वाटतं. काय बगळा आहे, काय बगळा आहे. नारायणाचं ध्यान करतो. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. आपल्याला वाटतं काय सरोवर आहे, त्या सरोवरात त्या ह्याच्यामध्ये विहार तो करतोय आणि करत असताना त्याचं ध्यान किती सुंदर असं लागलेलं. अरे बाबांनो, त्या बगड्याच्या ध्यानाकडे पाहून तुम्ही विचलित होऊ नका. त्याचं ध्यान नारायणासाठी नाहीये, त्या सरोवरातल्या त्या पाण्यातल्या माशांसाठी त्याचं ध्यान आहे. विठ्ठल परमार्थामध्ये तिथे लबाड माणूस चालत नाही. परमार्थामध्ये लबाड माणूस चालत नाही. परमार्थामध्ये डुप्लिकेट माणूस चालत नाही. परमार्थामध्ये खोटारडा माणूस चालत नाही. आणि डुप्लिकेट आणि खोटारडा जर असेल, त्याला या जन्मात काय असे किती जरी जन्म घेतले तरी परमात्मा त्याला प्राप्त होणार नाही, त्याला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. लक्षात घ्या. कलावती मातांना विचारलं की तुम्ही ध्यान सांगता, कोणी जरी आलं तरी त्याला शांत करण्यासाठी जिथे ध्यान सांगता. एका भक्ताने विचारलं, तुम्ही आम्हाला सरळ सोपी ध्यानाची काय व्याख्या आहे, ती व्याख्या तुम्ही सांगा. कृतये ध्यायतो विष्णू. कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये परमेश्वराच्या प्राप्तीचं जर कोणतं साधन होतं, संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.